मला सांगा, तुम्ही आत्मदहन करणार आहे असं निवेदन एक पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना दिलंय. काय संदर्भ आहे या विषयाचा? माझं नाव संजय रामभाऊ झेपरकर, राहणार नालवाडा, तालुका दर्यापूर. जे आरोपी आहेत नालवाड्याचे, ते आरोपी माझ्या घरी येऊन माझ्या वडिलाची त्यानं हत्या, लोखंडी रॉड आणि काड्यानं खून करून त्यांनी त्याला 4 महिन्यात काही सुनाईले आणि काही 9 महिन्यात त्याला जामीन मिळाली. जामीन मिळाल्यानंतर त्याले ठाणेदाराने रवींद्र बागळ, खल्लार पोलीस स्टेशन यांनी आरोपीला पाठीशी घालून पहिले जे कलम लिहिल्या होत्या त्या कलमा बदलून दुसऱ्या कलम. माझं नाव सारिका संजय झिपरकर. माझ्या सासऱ्याचे नाव रामभाऊ भगवंतराव झिपरकर. 12 मे रोजी आमच्याकडे एक चिरकुटी भांडण झाले होते. तर चिरकुटी भांडण झाल्यामुळे त्या आरोपी घरी गेला आणि त्यांनी 10-15 जण आमच्या घरावर एका दमानं घेऊन आला. त्याच्या हातामध्ये लोखंडी रॉड, लाकडी काड्या आणि विठा होत्या. त्या आरोपींनी एका दमानं त्या आरोपीला पाहताच मी माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला अंदर कोंडून दिले आणि आरोपींनी एकदम माझे सासरे पोर्चवर बसलेले होते. त्या आरोपींनी एकदम माझ्या सासऱ्याच्या अंगावर एकदम काळ्या आणि रॉडचे मारहाण करायला सुरुवात केली आणि एका आरोपींनी हातात वीट घेऊन माझ्या सासऱ्यांच्या डोक्यात टाकली. एकदम हातात घेऊन वीट माझ्या सासऱ्यांच्या डोक्यात मारली आणि माझे सासरे एकदम जागीच मृत्यू झाला त्यांचा. आणि थोडेसे डुगडुगी असल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आले आणि त्या आरोपी तरी घाबरले नाही आणि त्या तिथूनही गेले नाही आणि म्हणत होते का तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या मुलाला मारल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. पोलिसाची गाडी आल्यानंतर ते आरोपी तरी ते जात नव्हते. तिथून आरोपी उभेच होते. पोलिसाची गाडी आली आणि पोलिसांनी त्यांना गाडीत बसून घेतले. तेव्हाच ते आरोपी तिथून निघून गेले. आणि मला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दर्यापूर पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करणार. आरोपीपासून आमच्या जीवाला अजूनही धोका आहे. आम्हाला योग्य न्याय मिळावा.